नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये ऐरोली विधानसभेच्या क्षेत्रात 5,742 पदवीधर मतदार आहेत। ऐरोली विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी ऐरोली सेक्टर नंबर 4 मधील सुशीला देवी शाळेत मतदान केंद्र होते। या मतदान केंद्रावर मतदान केले। नमस्कार, मी अमरजित सुर्वे, कोपरखेडणे येथे राहतो, नवी मुंबईत। पहिल्याच वर्षी आम्ही दोघांनी एकत्रित अप्लाय केलं होतं आणि आमचं नाव आलं आणि पदवीधर मतदारसंघाचा आम्ही आमचा आज हक्क बजावला आहे। मतदान हे अत्यंत महत्त्वाचं विषय आहे। खूप चांगला मतदार आपण आपल्या वोटिंगच्या माध्यमाने इकडे निवडून आणत असतो। त्यामुळे आम्ही आज आमचा अधिकार इकडे पूर्ण केलेला आहे। मी सर्व पदवीधर आहे त्यांनाही असं सांगतो की सगळ्यांनी घरातून बाहेर यावं आणि मतदान करावं आणि आपला जो राष्ट्रीय हक्क आहे तो बजावावा आणि एक चांगला मतदार आहे, एक चांगला जो कॅन्डिडेट आहे तो आपण आपल्या विचाराने निवडून द्यावा, जो पुढे समाजाचं आणि देशाचं कार्य करेल। तर मी मनीषा उमेश पाटील, राहणार रवाले, गोठुली गावामध्ये राहते। पहिल्यांदाच मला पदवीधर मतदारसंघ वोटिंग करायची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी आपले आभार मानते। वगैरे काय आहे ती प्रोसिजर केली जात नाही, परंतु यावेळा बऱ्याच आम्हीसुद्धा रेफरन्स देऊन बऱ्याच जणांचे फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांनासुद्धा मतदान करायची संधी मिळालेली आहे। तसेच आता तरुण वर्ग जे ग्रॅज्युएट होतात त्यांनीसुद्धा मतदान करावे अशी मी त्यांना म्हणजे मी मुरलीधर कृष्णाजी सावरकर, सेवानिवृत्त लेखाधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका। मी दुसऱ्यांदा पदवीधर मतदारसंघातलं मतदान करतो आहे। प्रत्येक पदवीधरांनी मतदान करणं हे कर्तव्य आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी आणि उद्धारासाठी आपण पदवीधरांनी आपल्या पदवीधराच्या समस्या आहे, महत्त्वाचा मुद्दा रोजगाराच्या संबंधात जो लोकप्रतिनिधी विधानसभेत आपलं म्हणणं मांडू शकेल महायुतीचे अधिकृत उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा निर्धार युवा माजी नगरसेवक ममित चौगुले यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना केला। उभे आहेत आणि हे माझं दुसरं मतदान आहे त्यांना आणि आपण पाहतो की वातावरण एक तर डावकरे साहेबांचंच दिसतं आहे, कारण की दुसरे कोण उमेदवार आहेत ते कोणालाच त्यांची जाहिरात नाही, काहीच नाही। मला वाटतं आमचे उमेदवार निरंजन डावकरे बहुमताने येते आणि एक युवा कार्यकर्तेसुद्धा आहेत ते, आणि मला वाटतं सगळ्या युवकांचे शिक्षकांचे प्रॉब्लेम ते विनान भावनात नक्कीच मांडते। पहिलं आणि आताच्या ह्याच्यात आता युवक वाढले, म्हणजे पहिलं सिनियर मतदार होते, आता युवा मतदार आहे, म्हणजे 18 ते 30च्या आतमध्ये बऱ्याच लोकांनी नोंदणी केल्या आहे, काही लोकांचे नाही झाले आणि तेच सगळे युवा बाहेर पडतात। मला वाटतं परिवर्तन होणार आणि पुन्हा एकदा निरंजन डावकरे हेच निवडून येणार। निरंजन डावकर हे 2 वेळा निवडून आले होते, तिसऱ्या वेळी त्यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे ते हॅट्रिक करतील असा विश्वास विजय चौगुले यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना केला। पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचा उमेदवार निरंजन डावकरे आमचा आहे आणि हे 2 टर्म त्यांनी केलेलंच आहे। आता ही सेकंड टर्म आहे, त्यांना हॅट्रिक आणि कुठल्याही परिस्थितीत हॅट्रिक होणारच आहे। फक्त आम्ही जे मतदार आहेत मतदारांपर्यंत पोहोचवणं, मतदारांना आणणं आणि जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त लीड कसा भेटेल त्याच्यावरती आमचा फोकस आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण बूथवरती बसलेलो। पण प्रामाणिकपणे आम्ही समस्या सोडवतच असतो आणि सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतोच आणि 99% शिक्षकांच्या समस्या आता कुठल्या राहिल्यात असं मला वाटत नाही, तरीसुद्धा ज्या असतील त्या सोडवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो।
ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.